तर मित्रांनो, सध्या वातावरण आहे पेरणीचं आणि ऊसाला खत टाकण्याचं. तर मित्रांनो, तुम्ही हे शेतकरी असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. कारण मार्केटमध्ये आता सध्याला जर मी सोशल मीडिया उघडलं मित्रांनो, आणि तुम्ही जरी उघडलं असाल तर तुम्हाला एकच रील्स दिसत असतील किंवा व्हिडिओ दिसत असतील की या कंपनीचं औषध वापरा किंवा या कंपनीचं खत वापरा मित्रांनो. पण मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या एवढ्या भयंकर अशा डुप्लिकेट कंपन्या आलेल्या आहेत मित्रांनो, की ते आपल्याला माहीत पण नाहीत मित्रांनो. चांगल्या कंपनीचं लेबल लावून हे विकत असतील. आणखीन त्यांचे आता प्रकार भरपूर असतील मित्रांनो. मला अनुभव आला आहे ते मी सांगतोय. जर तुम्ही कुठले औषधं घेताय, सोशल मीडियावरले बघून जर तुम्ही कुठले औषधं घेताय मित्रांनो, तर सावध राहा. कारण डुप्लिकेट कंपन्या मार्केटमध्ये भरपूर आलेल्या आहेत. ज्या औषधाचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे किंवा अनुभव आलेला, जी फवारणीचा असेल, तणनाशक असेल किंवा ऊसाचा खत असेल मित्रांनो, तज्ज्ञ माणसाकडूनच मित्रांनो माहिती घेऊन खत घ्या किंवा अनुभवी दुकानदाराकडूनच खत किंवा औषधं घ्या मित्रांनो. आता सोशल मीडियावर बघून तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका आणि कुठल्याही कंपनीच्या डुप्लिकेट कंपनीच्या औषधाच्या बळी पडू नको मित्रांनो. कारण सध्या दुष्काळाचं वातावरण आहे मित्रांनो. आपल्याकडे सध्या दुष्काळाचं वातावरण आहे मित्रांनो. आमच्या मराठवाड्यात तर सध्या दुष्काळाचं वातावरण आहे. भयंकर हवा सुटलेली आहे मित्रांनो. पेरण्या झालेल्या आहे. ते माझ्या महाग बघू शकता. 8-9 दिवसाचं सोयाबीन आहे मित्रांनो. ह्याला पाऊस नाही, पाणी नाही, तर याला फवारायला येते. पण आता काय फवारावं याला? पाऊसच नाही तर फवारणी काय करायची? तर अशा शेतकऱ्यांच्या मागं भरपूर असे संकट आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो हा. कारण डुप्लिकेट शेतकऱ्याला फसवणं काही अवघड नाही मित्रांनो. सगळे सरकार पण शेतकऱ्याला फसवतं आहे, ही कंपन्या पण शेतकऱ्याला फसवते. त्याच्यामुळे आपल्याला जर अनुभव असेल त्या औषधाचा, खताचा, तरच औषध घ्या, खतं घ्या. आणि जर आपल्याला माहीत नसेल तर जाणकार माणसाकडूनच घ्या. कारण सोशल मीडियावर भयंकर असा म्हणजे सोशल मीडिया उघडलं की या कंपनीचं फलनं वापरा, या कंपनीचं खत वापरा, बी वापरा, भयंकर चालू मित्रांनो. तुम्हाला पण माहीतच असेल, सांगायची गरज नाही. तरी पण एक तुमच्यापर्यंत शेअर करावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला मी. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. घ्या काळजी.